आज आपण अतिशय साधी सिंपल गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी बनवलेले रव्याचे मोदक याची रेसिपी बघणार आहोत. अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये तयार होणारे हे रव्याचे मोदक आहेत ना, मी आज कसे बनवलेले आहेत त्याची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर केली. सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आपण नैवेद्यासाठी वेगवेगळे मोदक तयार करत असतो. तर त्यातला हा एक दुसऱ्या दिवसाचा माझा नैवेद्याचा प्रकार आहे. ते म्हणजे मी बनवले आहेत रव्याचे मोदक. मी तुम्हाला रोज एक नैवेद्याचा प्रकार दाखवणार आहे. तर आज आहे रव्याचे मोदक. चला कसे बनवले ते बघूया. तर रव्याचे मोदक बनवण्यासाठी मी 1.5 वाटी बारीक असा रवा घेतला आणि अर्धी वाटी साजूक तूप घेतलेला आहे. तर आपल्याला याच्यासाठी बारीकच रवा वापरायचा आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल ना, तर तुम्ही मोठा रवा असतो ना, तो मिक्सर मधून फिरवला तरी बारीक तयार होतो आणि चाळून घ्यायचा. तर कढईमध्ये मी हे तूप टाकले 3 ते 4 चमचे आणि चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचे. आणि नंतर हा असा रवा टाकायचा. म्हणजे बघू शकता असा रवा आहे ना, फुलून येतो. जर तुम्ही गार तुपामध्ये जर रवा टाकला ना, तर तो फुलत नाही आणि मग तो रवा तसाच कडक बनतो. तर आणि त्याचे मग मोदक पण छान होत नाहीत. फुललेल्या रव्याचे मोदक पण कसे एकदम मोकळे सुळसुळीत बनतात. आणि जर तुमचं तूप तापलेलं नसेल, रवा जर टाकला तर ते मोदक मग चिकट बनतात आपले. तर बघू शकता असा रवा चांगला फुललाय. आपण तूप चांगलं कडक गरम करून घेतल्यानंतर असा रवा लगेच फुलून येतो. असाच तूप गरम करून आपल्याला रवा आहे ना आता भाजून घ्यायचा आहे. आणि एकदम तूप टाकायचं नाही, सगळं असे 2-2 चमचे टाकत आहे ना मी हा रवा चांगला भाजून घेतलेला आहे. जास्त पण आपल्याला याचा कलर चेंज करायचा नाहीये, परंतु तूप टाकत टाकत जर तुम्ही असा छान असा रवा भाजला ना, तर रवा पण चांगला फुलतो आणि मोकळा सुळसुळीत पण राहतो आणि याचे मोदक पण छान होतात. तर बघू शकता मी असं तूप टाकत टाकत रवा आहे ना मीडियम गॅस करून चांगला भाजून घेतलेला आहे. रवा भाजताना आपल्याला एकदम बारीक गॅस ठेवायचा नाहीये. मीडियम गॅस करूनच आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा. जर तुम्ही बारीक गॅस ठेवला ना, तर रवा चांगला फुलणार नाही आणि मग तो असा कडक बनतो. त्यामुळे ना बारीक गॅसवरती रवा नाही भाजायचा. जरा मीडियम गॅस करून रवा चांगला भाजून घ्यायचा. आणि तूप बघू शकता एवढं तूप अर्धी वाटी घेतलेलं आणि त्यातलं एवढं शिल्लक राहिले. मी सगळं तूप जवळजवळ वापरलेलं आहे अर्धी वाटी एवढ्या रव्यासाठी. आणि आपला रवा आता चांगला भाजलाय. बघू शकता त्याचा चांगला असा मुटका तयार होतो. इथपर्यंत मी तूप टाकलेलं आहे. आणि आता मी गॅस बंद करून हा रवा एका ताटात काढून घेणार आहे आणि याच कढईत आपण चाचणी तयार करायला घेणार आहे. तर 1.5 वाटी रव्यासाठी ना मी 1 वाटी साखर वापरली आणि त्याच्यासाठी अर्धी वाटी पाणी वापरणार आहे पाक तयार करण्यासाठी. तर आपल्याला आहे ना हे रव्याचे मोदक बनवण्यासाठी आहे ना एक तारी पक्की पण एक तारी चाचणी नाही करायची आणि जास्त कच्ची पण नाही ठेवायची. मी तुम्हाला दाखवते कशी चाचणी करून घ्यायची. अशी चाचणी जर तुम्ही तयार केली ना, तर अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये हे मोदक आपल्याला तयार करता येतात. जसे आपण गऱ्याचे लाडू तयार करायला करतो ना, गऱ्याच्या लाडूसाठी आपण जरा थोडीशी पक्की एक तारी चाचणी घेतो. ह्याच्यासाठी थोडीशी अशी कच्ची ठेवली ना तरी चालते. तर मी तुम्हाला दाखवते. आता बघू शकता मीडियम गॅस करून मी सगळी साखर विरघळून घेतलेली आहे. आणि बघू शकता साखर विरघळली आणि आपला पाक आहे ना, आता साखर विरघळल्यानंतर अशी एक उकळी पहिली आली ना की आपला पाक तयार व्हायला लागतो. तर उलटण्यावरती आपण असं बघू शकता शेवटच्या थेंबाला आता थोडीशी तार पडतीये. तर आपली चाचणी आता तयार व्हायलाच लागलेली आहे. कच्ची एक तारी चाचणी आहे. आता आपल्याला थोडीशी पुढे न्यायची याच्या. त्यावेळेस त्या स्टेजला ना मी अर्धा चमचा विलायची पावडर टाकली फ्लेवरसाठी. आणि आता आपण चेक करूया आपली चाचणी तयार झाली आहे का. तर बघू शकता शेवटच्या थेंबाला थोडासा चिकटपणा येतोय आणि असं बोटावर तुम्ही चेक करू शकता. बघू शकता बघा हे असं थोडा चिकटपणा येऊन आहे ना थोडीशी तार अशी उभा राहते. म्हणजे आपली चाचणी आता तयार आहे. या स्टेजला मी गॅस बंद केलाय, नाही तर कडक चाचणी झाली ना मग आपलं लाडूचा पाक तयार होतो. म्हणजे काय होतं ना, जास्त कडक असं तयार होतं आपलं, मऊ असे रवा राहत नाहीत आपले मोदक. तर मी गॅस बंद करून या पाकामध्ये आता सगळा गरा टाकून घेऊन मिक्स करून घेणार आहे.
तर अशी चाचणी तुम्ही तयार केली ना तर हे लगेच 10 ते 15 मिनिटांमध्ये गऱ्यांना पाक पितो. म्हणजे याला वेळ पण लागतो. गऱ्यामध्ये पाक मुरतो आणि त्याला एक गोडवा तयार होतो. जर तुम्ही कडक चाचणी घेतली ना तर हे लगेच कडक होईल. मग काय आता गऱ्यामध्ये पाक मुरत नाही आणि गरा मग आहे ना टेस्टी लागत नाही. त्याला गोडपणा येत नाही. असा नुसता असा एकदम गोड गोड नुसतं वरून लागतं. तर पाक मुरण्यासाठी आपल्याला थोडीशी अशी कच्ची चाचणी घ्यायची. मी गरा सगळा मिक्स केला याच्यामध्ये आणि थोडे ड्रायफ्रूट आहे ना असे बारीक काप करून इथेच मी मिक्स केलेले आहेत. म्हणजे आपल्या मोदकाच्या आतमध्ये पण सगळे ड्रायफ्रूट असे मिक्स होतात. तुम्ही जर वरण लावले ना तर फक्त वरतीच हे ड्रायफ्रूट खाल्ल्या जातात कच्चे. असं घेतले ना ते मऊ पण होतात आणि मिक्स पण होतात. तर मी हे सगळं मिक्स करून 10 मिनिटात चांगलं ठेवलेले आहे. 10 ते 15 मिनिटानंतर बघू शकता हे मिश्रण चांगलं गार झाले आणि एकदम मुकं सुळसुळीत बनलेलं आहे. हाताला पण चिटकत नाही काय नाही. म्हणजे हे तयार झालेलं आहे. आता आपण याचे ना मोदक तयार करायला घेऊया. तर त्यासाठी मी मोदकाचा साचा वापरलेला आहे. त्याला मी अगोदर आहे ना थोडंसं तूप लावून घेणार आहे. म्हणजे काय होईल ना आपला हे मोदक करताना चिटकून बसणार नाहीत. तर मग तुपामुळे लगेच सुटून येतात. आणि असे पॅक मोदकाच्या साच्यात त्यांना दोन्ही साईडला मी असे भरून घेतलेलं आहे हे मिश्रण आणि याच्यापासून मी आता हे मोदक तयार करणार आहे. तर गणपती बाप्पाच्या आरती झाल्यानंतर आपल्याला प्रसादासाठी असं आपण रोज काही ना काहीतरी नवीन प्रसाद तयार करायला बघत असतो. 10 दिवस आपले उत्साहाने आपण गणपती बाप्पांचं चांगले स्वागत करत असतो किंवा 10 दिवस त्यांचे लाड पुरवत असतो. तर रोज असं काहीतरी नैवेद्याला नवीन आपण करायलाच पाहिजे ना. तर असेच 10 दिवसासाठी वेगवेगळे असे नैवेद्याचे प्रकार मी दाखवणार आहे तुम्हाला. तर मोदकाचेच प्रकार असणार आहेत ते. तर हे आज रव्याचे मोदक मी दुसऱ्या दिवशी बनवले होते. पहिल्या दिवशी उकडीच्या तांदळाचे मोदक बनवलेच होते आणि त्याची रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे. आणि आज हे दुसऱ्या दिवसाचे रव्याचे मोदक आहेत. तर अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये मी हे मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि मुलांच्या पण आवडीचे असतात. मुले पण आवडीने खातात आणि आपल्याला आरती झाल्यानंतर वाटायलाही अगदी सहज सोपे असे हे झटपट तयार होणारे रव्याचे मोदक बघू शकता. अतिशय छान रवाळ असे मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असे छान छान रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते. मोदक तयार झाल्यानंतर मी हे गणपती बाप्पाला प्रसादासाठी ठेवले होते आणि नंतर महाप्रसाद म्हणून वाटला. तर असे छान छान मोदक तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. अगदी पटकन तयार होतात आणि रोज आरती झाल्यानंतर आपला प्रसादाचा एक नवीन प्रकार पण होतो. नक्की ट्राय करा. थँक्यू.